आज गौरी जेवणार, त्यामुळे नैवेद्याची लगबग चालू आहे. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर पोळ्या करायच्या आहेत, थोड्याशा करणार आणि प्रमाण सांगते आहे 1/2 किलोच्या आहेत. तर माझ्याकडे फुलपात्र आहे ना, तर ते 1/2 किलोचं आहे बरोबर, म्हणूनच दाखवत होते. आणि कसं मग प्रमाणचे एखाद्याला कमी करायचे असतात, मग त्यावेळेला अशा वेळेला हे उपयोगी पडेल म्हणून म्हटलं आपण तुमच्याशी शेअर करावं. तर फुलपात्रभर अशी घेतलेली आणि ही 1/2 किलो आहे. मग डाळ तर ती धुवून घेतली आणि थोडेसे तांदूळ त्यात घातले आणि कुकरमध्ये भांड्यामध्ये लावली. डायरेक्ट कुकरमध्ये लावलेली नाही आहे आणि डाळ पहिली शिजवून घ्यावी म्हटलं, कारण मग बाकीचं सगळं काम होत राहील. पण डाळ एकदा शिजलेली असली ना हाताशी की मग बरं पडतं. तर त्यासाठी आता मी ज्या पिशव्या दाखवल्या तर तो आट्टा म्हणतात इकडे, पोळीचा आट्टा आणि मैदा. तर ते दोन्ही मिक्स करून आणि गव्हाचं थोडंसं पीठ मी त्यात घालणार. आपल्याकडे जे दळलेलं असतं ना ते गव्हाची कणी ती घालणार. आट्टा आणि नुसतं मैद्याच्या सुद्धा करतात, काही जण नुसत्या मैद्याच्या पण करतात. तर तिन्ही पीठही मिक्स करणार आणि मी करणार आहे आज पोळी. तर हे चाळून घेते आणि थोडंसं आहे, त्यामुळे पिठं पण थोडीशीच आहेत बघा. आणि आपली डाळ पण शिजलेली आहे. तर डाळ लावून ना मी पूजा वगैरे करून घेतलं. आणि संध्याकाळच्या वेळेस असतात आमच्याकडे वंसा जो असतो ना घेतो आम्ही, तर संध्याकाळच्या वेळेस. त्यामुळे आत्ताच सगळं मी देवाचं वगैरे जे काय म्हटलं आहे ते आवरून घ्यावं, त्यामुळे सकाळीच सगळं आवरलं आहे. त्यामुळे असं वाटत असेल की डाळ लावली आणि लगेच पीठ कसं म्हणेल, तर त्यामधल्या वेळेत मी देवात सगळं करून घेतलं आणि तोपर्यंत डाळ पण शिजली. आणि आता म्हटलं पीठ मळून ठेवूया, कारण पुरण शिजेपर्यंत कसं होईल, आपले पीठ वगैरे जे असेल ना व्यवस्थित, पोळीची जी कणिक आपण भिजवतो ती व्यवस्थित भिजली जाईल. आणि अजून आमटीचा मसाला वगैरे करायचा आहे, म्हणजे मधी वेळ आहे भरपूर. तर तोपर्यंत आता पीठ मळून घेते आणि व्यवस्थित हे तेलपोळी करणार आहे, त्यामुळे पीठ छानपैकी मळावं लागतं. तर हे पीठ इथे माझं मळून झालं आहे आणि आता डाळ शिजून झालेली आहे, पीठ मळून झालेलं आहे. आता पुरण तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ वगैरे घालून. तर ते आता करून घेते. पुरणपोळी म्हटली कसं कटाची आमटी पाहिजे, एळवण्याची आमटी म्हणून म्हणतात. तर त्यासाठी हे जे डाळीतलं पाणी आहे ना ते चाळणीत निथळून घेतलं आणि कटाचं हे एवढं पाणी, म्हणजे डाळीचं एवढं पाणी निघालेलं आहे, एवढ्याची बास होणार आमटी. कारण हे जे आमटी करणार ना ते रात्रीला असणार आहे, कारण आता सकाळसाठी वगैरे करायचीच नाही आहे आमटी, त्यामुळे एवढी बास होणार आमटी. मैदा आणि जो आट्टा होता तो चाळून घेतलेला, त्यामुळे मी धुवून ठेवलेलं. ती चाळण जी होती ना ती धुवून ठेवलेली. तर त्याच चाळणीतनं आता निथळलं ते पाणी, डाळ त्यावरच हे केली, त्यामुळे कसं पाणी सगळं निथळून जातं. आणि मग कढईमध्ये करणार आहे. डाळ थोडीशी आहे म्हणून म्हटलं कढईत करूया. तर आता ती डाळ आहे ती सगळी अशी निथळून घेते. गूळ पण प्रमाणाने काढते. तर आमच्यात गोड लागते पोळी, त्यामुळे काय केलेलं आहे, जेवढी मी डाळ घेतली आहे तेवढंच ते गूळ घेतलेलं आहे. म्हणजे फुलपात्रभर घेतलेलं ना मी डाळ, तर फुलपात्र भरूनच गूळ घेणार आहे. आणि वर थोडीशी साखर पण टाकलेली आहे. साखर अशासाठी टाकणार की घट्टपणा येतो पुरणाला म्हणून टाकायची, कारण पातळ होतं ना गूळ टाकल्यावर, थोडासा घट्टपणा आणि चवीला पण सुंदर लागतात. त्यामुळे 4-5 चमचे असे टाकणार आहे. अगदी किंचित डाळ घेताना भरून अगदी शिग लावून घेतली. आता गूळ जरासा कमी आहे बघा, तर तो तेवढा घातलेला आहे गूळ. आणि आमच्यात गोडच लागतात, कोल्हापूर साईडला जे गोड पदार्थ आहे गोड आणि तिखट आहे ते एकदम तिखट असं असतं. तर आज आपल्या सगळ्या बायकांचा दिवसभर उपवास असतो. काल मुलींचे उपवास होते, आज आमचे. तर जेव्हा पूजा आपण करू तेव्हा तो उपवास सोडायचा, पुरणपोळी वगैरे नैवेद्य दाखवायचा आणि मग उपवास सोडायचा. बहुतेक करून पुरणपोळीच असते आज. तर काही ठिकाणी सकाळी पुजतात, वंशी जे असतात ना ते सकाळी पुजतात. आता शंकरोबा वगैरे सकाळी घेणार आम्ही, ते सगळं हे करून ठेवणार. पण पूजा मात्र रात्री करायची आणि मग रात्रीच आरती वगैरे सगळं करून, दुपारची आरती शंकरोबा आल्यावर वेगळी, पण आता रात्रीची आरती करून मग वंसा पुजायचा, आरती करायची आणि मग नैवेद्याचं वगैरे दाखवून जेवण करायचं, म्हणजे तेव्हा उपवास सोडायचा. दिवसभर आज उपवास असतो. तर पुरण शिजवतच जायफळ वगैरे किसून घेतलं आणि पुरण गरम आहे तोपर्यंतच म्हटलं वाटून घ्यावं. तर या चाळणीवरच मी वाटून घेते. पुरण गार झालं ना की लवकर म्हणजे वाटत नाही, पण गरम पुरण असलं ना पटपट वाटलं जातं. आज वर बसूनच करते, कारण आहे जरासंच, म्हटलं वर बसूनच करूया. पुरण तयार करताना जरासं मीठ पण टाकलेलं आहे. आणि पुरण तयार पूर्ण झाल्यावर की नाही मग त्यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड, जे मग अशी मी जायफळ किसलं ना ते सगळं टाकून घेते, जे त्याचा स्मेल वगैरे सुंदर राहतो. तर याचा आळणीतून ते सगळं जातं. तर इथे बघा पुरण माझं झालेलंच आहे ते. तर जरासंच दिसत असेल, कारण संध्याकाळीच जेवायचं आहे, सकाळी पण म्हणजे नैवेद्य दाखवल्यावरच मुलं वगैरे पण त्यातलं खातील, त्यामुळे जरासंच आहे पुरण. 2 वेळेला असली कसं होतं, जरा जास्त पुरण घालावं लागतं, म्हणजे जास्त डाळ घालावी लागते, म्हणजे 2 वेळेला होतं. पण आमच्यात 2 वेळेला पुरणपोळी वंशा दिवशी जे असतं ना ते संध्याकाळीच आम्ही सगळेजण पुरणपोळीचं जेवण करतो. आणि मी करतानाच इथे हर्षदा हे वस्त्र करते, वस्त्रमाळ शंकराला. ती केलेली नव्हती बघा परवा, गेल्या वेळची होती, त्यामध्ये जराशी मदत लागत होती, त्यामुळे आम्ही दोघींनी मिळून केलं. पण आता ही म्हटलं तुझी तूच कर, कारण आज पोळीचं वगैरे जेवण आहे, संध्याकाळी वंसा वगैरे पुजायचं आहे, त्यामुळे तिची तीच करते एकटी.
ती वस्त्रमाळ ना गौरीला जी केली ती खूप छान झालेली आहे. तशीच केली असती, पण आता कसं झालं आहे, वेळ जरासा कमी पडायला लागला आहे, त्यामुळे ती आता अशी करते. आणि त्याला लाल वगैरे असे लावलेले आहेत ना कागद, तर त्यामुळे आणि उठून दिसते. कारण हळद कुंकू आपण ह्याला लावतो गौरीच्या ह्याला, पण शंकराच्या ह्याला कसं असतं पांढरंच ठेवायचं असतं ना. निळं हे लावले चालले असते. मी नंतर काही ह्याच्यातनी बघितले, आपण इतर जणांचे स्टेटस वगैरे बघतो ना, त्या ह्याच्यात बघितलं तर निळसर कलरचे वगैरे असे ते मध्ये असे ना कागद वगैरे लावलेले, असे खडे वगैरे लावलेले होते. पण मला वाटलं कसं शंकराला घालायचं आहे म्हणून मग ते व्हाईटच पूर्ण ठेवलेलं आहे, पांढरं असं. आणि मी पुरण करत तिथेच बसले ना, त्यामुळे ती मला पहिल्यांदा तिने दाखवलं असं ठेवून करू का म्हणून, आणि मग ते चिकटवून घेतलं. सुरुवातीला दिसलं असेल ते. तर ते आता तयार करायला सकाळचीच वेळ आहे आणि फटाक्यांचे आवाज येत असतील, कारण मंडळांच्या गणपतीच्या आरत्या वगैरे चालू आहेत. वस्त्र वगैरे करून झालं आहे. प्रणव गेला बाहेर, इस्त्री वगैरे केली त्याने कपड्याला. वस्त्र करून ठेवले कारण ते सुकायला पाहिजे. तेवढ्यात आमचा हा गणोबा आलाय. गणोबा शंकरोबा घेतला का? अजून शंकरोबा घ्यायचा आहे घरात. इथे मी आता पुरणपोळ्या करून घेते. तर थोड्या माझ्या करून झालेल्या आहेत. काय झालं, आधी आमटी करणार होते त्याचं ना, मसाला वाटून घेणार होते. आणि म्हटलं मसाला वाटून म्हटलं घ्यावं, कारण सोमवार आहे. पुन्हा म्हटलं आधी पोळ्या कराव्या आणि मग आमटी वगैरे करावी, कारण काय रात्रीच सोडायचं आहे उपवास. तर त्या ह्याच्यात काय झालं, सगळं मी तयार केलं, ते लाटायला चालू वगैरे केलं. आणि थोड्या वेळाने लक्षात आलं, म्हटलं स्टँड वगैरे कॅमेरा लावायचं राहिला, शूट करायचं राहिलं म्हटलं. त्यामुळे ते थोड्या झालेल्या दिसत असतील पुरणपोळ्या. लक्षात आल्यावर मग मी लावल्या, थोड्याशा राहिल्यात आता, तर त्या शेअर करते तुमच्याशी. आणि ह्या आहेत ना, या तेलपोळी करते मी. तर गेल्या वेळेला केलेल्या त्या म्हणजे पिठावरच्या केलेल्या पुरणपोळ्या, तर तेव्हा पण शेअर केलेल्या. आता ह्या जे करते ते तेलपोळ्या करते. तर तेल थोडंसं आणि लागत होतं, म्हणून म्हटलं हर्षदला जरासं तेल हे कर. कारण हे काय होतं, तेलपोळी करताना तेलाचे हात असतात आपल्याला, आणि मग ते सगळीकडे लागत राहतात. त्यामुळे एकदा तेलपोळी करायला लागलं की हात नको वाटतात इकडे तिकडे करायला. आणि थोडंसं कसं हे पण होतं ओट्याला वगैरे म्हणा तेल जरासं. त्यामुळे माझ्या लक्षात आल्यावर नंतर मी लावलं. आधी लक्षातच आलं नाही, नेहमी करायच्या गडबडीत ना ते चालू केलं मी. आणि अंश आणि हर्षदा बाहेर बसलेत, तिथे वस्त्र करते ना, आणि तो पण मग तिथेच बाहेर बसला आहे. नंतर थोड्या वेळाने आत आला, थोडा वेळ बाहेर बसला, थोडा वेळ आत येत होता. तर तो मध्ये येतो ना, तर त्याच्यावरच मी बोलते. पाऊस वगैरे आला ना, किंवा फटाक्याचा आवाज वगैरे आला की तो सांगायला येतो आत मला, पाऊस आला, फटाके वाजले, हे सांगायला येतो. तेलपोळीला पुरण आणि पीठ म्हणजे आपण जे कणिक मळतो ती व्यवस्थित व्हावी लागते, सुंदर होतात पुरणपोळ्या. नाहीतर मग पिठाची असते ती कसं जरासं थोडंसं पीठ एवढं हे नसलं तरी चालतं, पण तेलाची जी पोळी करतो त्याला दोन्ही व्यवस्थित अगदी लागतं आणि प्रमाण अगदी बरोबर होतं. आणि त्यातलं जरासंच पुरणाचा अगदी थोडासा छोटासा अगदी गोळा राहिला, बाकी सगळं व्यवस्थित म्हणजे पुरण आणि कणिक व्यवस्थित पुरली. आता माझ्या सगळ्या पोळ्या इथं करून झालेल्या आहेत. कुकर लावून ठेवला आहे, आता होईल कुकर थोड्या वेळात होईल. मग नैवेद्याला भात दाखवते. आता आमटी करून घेते, कटाची आमटी. तर कटाची आमटी म्हणजे थोडंसं तेल जास्त टाकायचं, भरपूर असं नाही, पण नेहमी आपण टाकतो ना त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं. आणि मी कसं करते, जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडासा लसूण टाकायचा आणि चटणी आधी टाकून घेते, म्हणजे कलर अगदी सुंदर येतं. कोल्हापुरी कांदा लसूण चटणी असते तीच टाकते. आणि मसाला यात भाजून घ्यायचा, थोडा वेळ मसाला भाजायचा म्हणजे तेल सुटेपर्यंत. आणि म्हणूनच मी मगाशी ना मसाला म्हटलं वाटला नव्हता, कारण आज सण आहे म्हटलं, नाही लाईट जायची. इतर वेळेला कसं गडबड करायला लागतं आणि मसाला आधी करून घ्यावं लागतं आणि मग बाकीचं करत बसलं तरी चालतं. आज म्हटलं सण आहे म्हटलं, लाईट जाणार नाही, त्यामुळे म्हटलं नंतरच वाटावा मसाला. त्या ह्याच्यातच माझं तो कॅमेरा राहिलेला लावायचा. तर आता हे जे पाणी आहे डाळीचं, आपण पुरणाची डाळ शिजवली ना, तर त्याचं जे पाणी येळवणी जे होतं ते त्यामध्ये घालून घेतलं. मस्तपैकी आधी मसाला भाजलेला म्हणजे तेल सुटेपर्यंत मसाला भाजला आणि आता त्यात येळवणी घातली. आणि आत्ता हवं तितकं आपल्याला पाणी घालायचं, तर पाणी गरम करून घेतलं. आणि आमटीला कुठल्याही गरम पाणी घालायचं, म्हणजे जे काही तेलाचा तवंग असतो तो वर येतो, मस्तपैकी कलर वगैरे छान येतो. म्हणजे कसं होतं, बघूनच आधी मन तृप्त होतं ना, तसं होऊन जातं. म्हणजे म्हणतात ना, जेवणाला आधी डोळ्याने जेवतो. आणि आता मी हवं तेवढं इथं मला पाणी घालून घेतलं यामध्ये, कारण पातळसर आमटी ही आमटी असते ना, तशी पातळसर अशी बरी वाटते प्यायला वगैरे, अगदी पितात ही आमटी. आणि जशी आमटी शिजवत जाईल तशी आमटी छान लागत जाते. म्हणजे ज्याप्रमाणे आपण सांडग्याची आमटी वगैरे जास्त शिजवल्यावर छान लागते ना, तशी आमटी जितकी शिजवत जाईल तितकी छान लागते. तर हळद आणि मीठ ते घालून घेतलं आणि आता मस्तपैकी उकळी येऊ देत, मग तयार होईल आमटी. तयार झालो आहे आम्ही. आणि वंसावरी पूजायचं आहे ना, त्यामुळे तिकडं जायचं आहे, कारण आज शंकरोबा आले आणि आज गौरी वगैरे जेवणार, त्यामुळे वंसावरी पूजायचं आहे. आणि खेळ खेळणार आहे आम्ही मस्तपैकी, गौरीची पारंपरिक कोल्हापुरातली मस्तपैकी गाणी जी असतात ते वगैरे खेळणार आहे, फुगड्या वगैरे. परवाच आपला व्हिडिओ आला ना, त्यामध्ये मी शेअर केलेलं गौरी वगैरे घेताना हर्षदा आणि स्वराने गौरी घेतलेली. तर कारण गंगा गौर आमच्या दोघी आहेत,
त्यामुळे दोघींनी त्या घेतलेली. तर आता हे असं बघा मस्तपैकी सुंदर असं सजवलं आहे आणि त्या वस्त्रमाळ ज्या केलेल्या आहेत किती उठून छान दिसत आहेत ना. आणि शंकरोबा पण असे तयार झालेले आहेत. आज गंगागौरीचे चेहरे छान दिसत असतात. आज मुख्य पूजा असते, मस्त चेहरे दिसतात. नंतर मात्र जायच्या ह्याला मात्र चेहरे हे झालेले असतात. सगळ्यांनाच हा अनुभव येतो. तर आता वंसा पुजायचा आहे ना, तर त्याची सगळी तयारी चालू आहे. सूप वगैरे घेतलं आहे, सुपाला दोरा वगैरे बांधून. गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं की सुपाला जो दोरा असतो ना तो 5 असे वेडे घालायचे, दोरे घालायचे, म्हणजे गोल असा सुपाला समोर दिसत असेल तर तसा दोरा हे करून घ्यायचा. आणि मग आपण विड्याची पानं असतात ना, जी खाऊची पानं, ती 2-2चा जोड ठेवायचा असतो. आणि त्यावर काकडीचे ते पण 2-2 जोड ठेवतात. आणि त्याला हळद कुंकू वगैरे लावायचं असतं. आणि इकडे कोल्हापूर भागात ना अशी लोटकी म्हणतात त्याला, तर वंसा पुजायचा असतो. तर ते वंसा पुजताना ती लागतात. इथे दर्शनासाठी वगैरे ये जा चालू आहे. आणि ते आंब्याची पानं पण दिसत असतील ना, तर तिकडे गंगागौर आणि शंकर पुजलेले आहेत. तर ते 2 कळशा भरून ठेवलेले आहेत. पहिल्यापासून आमच्यात ती पद्धत आहे की गंगागौरी आली ना की 2 कळशा पुजायची. तर त्यात आंब्याची पानं घातलेली होती ती. आणि हे आम्ही आता करतो ते दोरे. तर हे दोरे गणोबाच्या गळ्यात, गौरी, गंगा आणि शंकरोबाच्या गळ्यात, गणपतीच्या गळ्यात. तर गणोबाच्या, शंकराच्या आणि गणपतीच्या गळ्यात हे व्हाईटच ठेवतात, म्हणजे पांढरा दोरा असाच ठेवतात. आणि 5 फेरे घालायचे त्याचे. आणि गौरीला, गंगाला घालायचं ना तो असेच 5-5 फेरे करायचं, पण ते मात्र हळदीत बुडवून घालायचे. आणि आम्ही बायका जे घालणार किंवा आमच्या घरातल्या मुली ज्या घालणार तेही पिवळे असे करायचे. आणि भरपूर दोरे करावे लागतात. आम्ही भरपूर जण आहोत. तिथे दर्शनासाठी आलेले ना, त्यांच्याशी बोलत होते मी. आमच्यात दोरे घेण्याची पण पद्धत आहे, त्यामुळे तेही दोरे करून ठेवावे लागतात. ते दोरे जे असतात ना ते आणि सेपरेट करून ठेवलेले आहेत. आता इथे सासूबाई तांदूळ भरून घेतात त्या लोटक्यांमध्ये. तर हे भरताना ना आपण भरलेले असतात, त्याच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा मोजतो त्याच्यापेक्षा वाढलेले असतात. जर वाढलेले असतात तर लक्षात घ्यायचं की आपलं जे काही पीक आहे किंवा धनधान्य आहे त्यामध्ये वाढ होते. जी लोटकी असतात त्यांना पण हळदी कुंकू वगैरे असं हे करायचं असतं. आणि ह्यामध्ये एक वाळूक म्हणजेच काकडी, काही जण कोकणात त्याला तवसं म्हणतात, ते एक तिथे ठेवायचं असते मध्यभागी. आणि त्याला पण हळदी कुंकू लावायचं असतं. आणि ही तांदळाची 2 जी लोटकी आहेत ना, त्या एका लोटक्यामध्ये गौरीचं जे आपण ओटीमध्ये भरतो ना, म्हणजे हळकुंड, सुपारी, बदाम, खारी, खोबरं ते भरायचं. आणि एकामध्ये नुसते तांदूळ भरायचे. तर असं भरलं जातं. आणि सुरुवातीलाच सुपाला पण हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं. ते आता पानं ठेवल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल हळदी कुंकू वगैरे लावलेलं. आता आम्ही इथे सगळेजण आरती करून घेतो आहे. आणि पुढचा जो व्हिडिओ येईल ना त्यामध्ये कोल्हापुरातली जी पारंपरिक गाणी असतात ती आम्ही म्हणत खेळलेलो आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या फुगड्या किंवा घागर घुमवणे, सूप नाचवणे हे सगळे खेळ खेळलेले आहेत. आता गुरुराया पायावना तुझे संसाराचे पिणे चूर जोडून खरे शैल पाया. आमच्यात दोरे पण घेतात, ते पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. दोरे वगैरे आम्ही घेतलेले ते. आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.